परिधान केले, नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. वैवाहिक जीवन असं, लग्नाचं जीवन असं, जे लग्न आपण लेकरांचं लावून देतो, हे सगळे रीतिरिवाज तेच आहे. तुमच्यात बदल कुठं झाला, तुम्ही नवीन जीवन कुठं जगत आहात, याचा शाप तुमच्यावर येणार आहे. मग बायबल याला उपदेशक मध्ये म्हणले की मेलेलाच व्यक्ती आहे तो, त्याचं कुटुंब मेलेला आहे, कारण त्याला वचनाचं जर नॉलेज नाही तर तो मेलेल्या अवस्थेत आहे, तो जिवंत झालाच नाही. त्याला आपण नावं ठेवू शकत नाही, कारण मेलेल्याला तर कळतं की आपण मरणार आहोत, पण ही मेलेलीच आहेत ऑलरेडी. यांना जिवंत देवाने केलंच नाही, यांचं पुनरुत्थान झालंच नाही, मरणाचा बाप्तिस्मा झालाच नाही, यांचं देवानं जिवंत केलं नाही. म्हणून हे लोक काय करतात, आज्ञाभंग करून जीवन जगतात. हालेलुया. आणि अनेक लोक, अनेक चर्च लोक असं जीवन जगत आहेत. हालेलुया. पहिले पेत्र 2:9 वाचाय फटाफट. पहिले पेत्र 2:9. आता तुम्ही जर येशूमध्ये आला, येशूवर विश्वास ठेवलाय, सुरुवातीलाच आपण वाचलं की येशू त्याच्या स्वरूपात आहे देवाच्या, तरी त्यानं ते देवाची पदवी तरी घेतली नाही. वाचा. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, त्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. कुणाचे गुण प्रसिद्ध करायचे तुम्हाला? देवाचे गुण प्रसिद्ध करा. भूताचे करू नका, अशुद्ध आत्म्याचे